राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी 12 एप्रिल रोजी लहान मुलांसाठी मोफत 2D इकोद्वारे हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत होणाऱ्या या शिबिराचा लाभ गरजू बालकांना घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल, आरोग्यदूत फाउंडेशन आणि शिवसेना सोलापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात डॉक्टर आशुतोष सिंग आणि डॉक्टर पूजा सिन्हा हे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. हृदयात छिद्र असलेल्या बालकांसाठी हे शिबिर विशेष उपयुक्त ठरणार असून निवड झालेल्या रुग्णांवर पुढील शस्त्रक्रिया ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संवाद साधताना मला खूप आनंद होतोय. खरं तर राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री यांचा 61वा वाढदिवस, खरं तर गेल्या वर्षीचा 60वा वाढदिवस पण आपण एकनाथ हीरक आरोग्य वर्ष म्हणून संपूर्ण वर्षभर साजरा केला आणि त्यांची 61वी देखील यावर्षी आपण संपूर्ण वर्षभर साजरी करत आहोत आणि त्यानिमित्तानं विविध आरोग्यविषयक उपक्रम आपण संपूर्ण राज्यभरामध्ये राबवत आहोत. असाच एक महत्त्वाचा आरोग्यविषयक उपक्रम आपण येत्या 12 एप्रिल रोजी रविवारी सोलापूर शहरामध्ये घेणार आहोत आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेला खास करून उपस्थित या सोलापूरच्या जिल्हा शल्य चिकित्सक आदरणीय वर्षा डोईफोडे मॅडम यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. आमच्या एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बापूसाहेब अडसूळ सर आहेत. आमचे मार्गदर्शक आदरणीय दाजी चौगुले साहेब आहेत. आमचे जिल्हा प्रमुख मनीषाना काळजे देखील या ठिकाणी आहेत आणि सर्व सहकारी आमच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसंपर्क प्रमुख सूरज जमा देखील आहेत. तर प्रामुख्यानं या सर्वांच्या सहकार्यानं आपण येत्या 12 एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यातील जी लहान मुलं आहेत ज्यांना जन्मता हृदयाला छिद्र आहे अशांची मोफत 2D इको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचा एक कार्यक्रम, एक मोठा आरोग्य शिबिर आपण सोलापूर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्येच आपण घेणार आहोत. या शिबिराला शिवसेनेचे सगळे स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं ठाण्यातील सुप्रसिद्ध अशा ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर आशुतोष सिंह सर यांच्या निष्णात वैद्यकीय पथकाच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जी कोणी असे लहान बच्चू आहेत ज्यांना जन्मता हृदयाला छिद्र आहे अशांची मोफत 2D इको तपासणी करण्यात येणार आहे आणि 2D इको तपासणी झाल्यानंतर ज्या लहान बच्चूंना हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये ESD VSD म्हणलं जातं, म्हणून थोडं चुकलं तर आपण दुरुस्त करा, आपण डॉक्टर आहात, ज्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये ESD VSD म्हणलं जातं, अशा हृदयाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया 0 ते 18 वयोगटातील मुलांच्या करणं आवश्यक असतं. जर या शस्त्रक्रिया वेळेत झाल्या नाही तर अनेक वेळेला तारुण्यात येत असतानाच अशा विद्यार्थ्यांना, अशा मुलांना आपले प्राण देखील गमावे लागतात आणि म्हणून RBSKच्या टीमच्या माध्यमातून शाळेतल्या सगळ्या मुलांची वार्षिक तपासणी जेव्हा होते त्यावेळी अशा गोष्टी पुढे येतात की बाबा त्या संबंधित मुलाची 2D इको तपासणी करणं आणि त्याची हृदय शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे. या शस्त्रक्रिया महाग असतात, प्रसंगी 4-4, 5-5, 6 लाख रुपयापर्यंत खर्च असतो, परंतु या शिबिराच्या माध्यमातून आपण या शस्त्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क करणार आहोत. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया ठाण्यामध्ये पार पडणार आहेत. त्याची प्राथमिक तपासणी ही या सोलापूर जिल्हा म्हणजे आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत्या 12 एप्रिलला सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत या शिबिराची वेळ असणार आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत जर आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, आपल्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून ही माहिती घेतली गेली तर मला असं वाटतं खूप चांगला प्रतिसाद या शिबिराला मिळू शकतो. मला अतिशय आनंदानं सांगायचं आहे की काल सांगलीमध्ये हे आरोग्य शिबिर पार पडलं. साधारणतः 200पेक्षा अधिक मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली, 2D इको तपासणी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये 37 मुलांची हृदय शस्त्रक्रिया करण्याचं निदान झालं. त्यातल्या 7 सर्जरी तर गुंतागुंतीच्या आणि सिरियस निघाल्या. म्हणजे याच आठवड्यामध्ये त्यांना आम्ही सांगलीवरून शिफ्ट करणार आहोत ठाण्याला आणि त्यांच्या हृदय शस्त्रक्रिया करणार आहोत. तर हे या पद्धतीचं ईश्वरीय काम आहे आणि हे सगळं काम जेव्हा यशस्वी होईल
तुमच्या माध्यमातून जेव्हा हे लोकांपर्यंत जाईल आणि जास्तीत जास्त पेशंट्स येतील, जास्तीत जास्त लहान मुलांची तपासणी होईल, तेव्हाच हे शिबिर यशस्वी होईल. त्यासोबतच मला एक महत्त्वाची माहिती देखील या निमित्तानं द्यायची आहे. आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सकाळी जाण्याचा योग आला. डॉक्टर वर्षा डोईफोडे मॅडम यांच्या समवेत मी हॉस्पिटलची पाहणी केली. अतिशय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं सोलापूरचं सिव्हिल हॉस्पिटल झालेलं आहे. डायलिसिसचं युनिट स्वतंत्र आहे. कॅथलॅब आता तिथं होतं आहे. मी अनेक पेशंट्सना भेटलो. सोलापूर शहरातील काही पेशंट्स होते ज्यांचं डायलिसिस चालू होतं. त्यानंतर काही ग्रामीण भागातून मोहोळ, अगदी तुमच्या टेंभुर्णी वगैरे भागातले पण पेशंट्स आले होते. तर 10 बेडचं अत्यंत सुंदर खाजगी हॉस्पिटलला लाजवेल असं डायलिसिस सेंटर पूर्णतः मोफत त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू झालेलं आहे. कॅथलॅब लवकरात लवकर सुरू होणार आहे. तर ही देखील माहिती या निमित्तानं तुमच्यापर्यंत द्यायची होती आणि तुमच्या माध्यमातून ही जरी माहिती गेली तर आणखी डायलिसिस पेशंट्सना त्याचा लाभ होऊ शकतो, कारण पूर्णतः निःशुल्क डायलिसिस या सगळ्या पेशंट्सना मिळतं. तर या पद्धतीचं आपलं हे आरोग्य शिबिर आहे. सोलापूरमध्ये देखील अतिशय चांगलं काम वैद्यकीय सेवेमध्ये सुरू आहे. तर मला असं वाटतं मॅडम, सिव्हिल हॉस्पिटलच्या अनुषंगानं काही माहिती तुम्ही आवर्जून इथल्या सगळ्या पत्रकार बांधवांना द्या, कारण लोकांपर्यंत आणखी त्याची माहिती पोचलेली नाही.